नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सैनिक टाकडीची प्रस्तावित MIDC रद्द करण्यासंदर्भात उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत यांची सांगली येथे भेट. सांगली येथे शिवसेना शिंदे सेनेचे पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भारतीय सैन्य दलासाठी रक्तदान शिबिर दिल्ली येथे आयोजित केले आहे. त्यानिमित्त सांगली रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत सांगलीमध्ये आलेले होते. त्यावेळी गुरुवर्य भिडे गुरुजी आणि शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, विशाल पाटील यांनी टाकळीतील माजी सैनिक शेतकरी यांच्या शिष्टमंडळाची सांगली रेल्वे स्टेशनच्या विश्रामगृहात भेट घडवून आणली. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी MIDC रद्द व्हावी यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 9 तारखेच्या मोर्चाआधी बैठकीचे पत्र द्यावं आणि बैठकीमध्ये माजी सैनिक आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन MIDC रद्दचा निर्णय शासनाने घ्यावा ही अपेक्षा व्यक्त केली. यावर उद्योगमंत्र्यांनी मी बोललो म्हणजे मीटिंग लावली असं समजा आणि जे टाकडीतील सैनिकांना अपेक्षित आहे तेच करणार, 1 इंचही जमीन घेणार नाही असं तोंडी आश्वासन दिलं, पण लेखी पत्र अद्याप दिलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत बैठकीचं ठोस पत्र मिळतं आणि MIDC रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बैठकीला गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी, मंगेश चिवटे, शिंदे सेनेचे विशाल पाटील, बजरंग पाटील, कॅप्टन प्रकाश खोत, राजेश कदम, शामराव पाटील, विजय गायकवाड, अमर पाटील, विनोद पाटील, सतीश सावंत, प्रदीप पाटील, नितीन पाटील, दिलीप पाटील, सुरेश निकम, अशोक पाटील, रामचंद्र पाटील, नवनाथ पाटील, सुरेश गोते, आत्माराम पाटील, कृष्णा पाटील इत्यादी माजी सैनिक व शेतकरी उपस्थित होते. 1 इंच सुद्धा पुढे जाणार बस त्या विषयाबद्दल मीटिंग लावा. आम्ही 9 तारखेला आम्ही मोर्चा काढणार, त्या अनुषंगाने आम्हाला पत्र द्या. मगाशी सर देतो पण आपण बिजगाडी पण लोकांना करूया. ठीक आहे. साहेबांचं म्हणणं असं होतं की 9 तारखेचंच पत्र द्या. मी नाही 9 तारखेला ऐकूनच घेत नाही. तुमचं 100% ॲग्रेसिव्हनेस मी टीव्हीवर बघितलेलं आहे. अजिबात चिंता नका. मुद्दा असा आहे, यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी सांगितलं की 9 तारखेला मला शक्य होणार नाही, कारण मी माजी सैनिकांसाठीच दिल्लीला साहेबांबरोबर जातोय. राजनाथ सिंह त्या ठिकाणी आहे, तर उद्या तिथं मी पोहोचणार आहे. काय चुकीचं मी सांगितलं? बरोबर. मला पुढच्या तुमच्या तारखेची मीटिंग असं कसं तुम्ही जबरदस्ती मला करू शकता? मी तुला सांगितलं साहेब, मी तुमची मीटिंग लावतो. मी गुरुजींच्या समोर सांगतोय, मी जबाबदार मंत्री आहे. माझा आरोप तुमच्या समोर बसलेला नाही आहे. मी जर तुम्हाला सांगतो की 9 तारखेला आल्यानंतर तुमच्याशी चर्चा करू, तुम्हाला जी सुटेबल वेळ असेल तशी आपण मीटिंग करू. मी काय चुकीचं सांगतो? प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलन झाल्यानंतर मंत्र्याचं पत्रच पाहिजे असं जर असेल, हे रेकॉर्डिंग पण तुम्ही करता. हे त्याबाबत आम्ही आज सांगली येथे एका कार्यक्रमाला उदयजी सामंत उद्योगमंत्री येणार होते, त्यांची या ठिकाणी भेट घेतली. ही भेट घडवून आणण्यासाठी आमचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी तसेच आमचे मित्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी प्रयत्न केले. ही मीटिंग गेस्ट हाऊस रेल्वे स्टेशन सांगली येथे झाली. या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या आमच्या भावना उद्योगमंत्र्यांना सांगितल्या, पण त्यांनी आम्हाला असं ठोस लेखी आश्वासन द्यायला पाहिजे होते की बाबा तुमची मीटिंग तर आयोजित करतो नाही तर MIDC त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊन रद्द करूया किंवा मीटिंगचं एखादं पत्र द्यायला पाहिजे. तसं काही झालेलं नाही. त्यामुळे 9 तारखेचा जो मोर्चा आहे आमचा, आमदार आमचे जे शिरोळचे राजेंद्र पाटील अडरावकर यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहे. तो मोर्चा हा निघणारच. जोपर्यंत आम्हाला 9 तारखेपर्यंत त्यांनी पत्र दिलं, मीटिंग आयोजित करून त्या ठिकाणी आमच्या भावना ऐकून MIDCचा निर्णय त्या ठिकाणी घेऊया रद्दचा असं जर त्यांनी सांगितलं तर ठीक, नाही तर 9 तारखेचा मोर्चा हा निघणारच. आणि पूरग्रस्त नागरिक, माजी सैनिक, सगळे शेतकरी घेऊन आम्ही ट्रॅक्टर आणि बैलजोड्यासह आमच्या त्या सगळ्या लवाजम्यासह त्यांच्या कार्यालयावर मोर्चा विराट असा मोर्चा काढू आणि त्यांना दाखवून देऊ की जोपर्यंत MIDC रद्द करत नाहीत, तो निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या दारात आम्ही उठणार नाही.